नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये 8 ऑगस्ट 2024 रोजी स्वच्छता व चापल्यता चाचणी झाली. तर ती नेमकी कशी झाली, काय काय त्या ठिकाणी करायला लावलं, ही सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही सर्व माहिती मला दिलेली आहे त्या विद्यार्थ्याचा मी मनापासून आभारी आहे. चला तर मग आता आपण स्वच्छता व चापल्यता चाचणीची डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. जर तुम्हाला GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की त्या विद्यार्थ्यांना सकाळी 7 वाजता त्यांनी बोलावलं होतं, परंतु 7 वाजता जरी बोलावलं असलं तरी 6:45 वाजताच तिथं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची लाईन करायला त्यांनी सुरुवात केली होती आणि गेट मात्र 7 वाजल्यानंतर बंद केलं. 7च्या नंतर आतमध्ये कोणालाही घेतलं नाही. त्यामुळं त्यांनी जी दिलेली वेळ आहे त्या दिलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच तुम्ही पोहोचा. त्यांनी जर 7ची वेळ दिली असेल तर 6:30 वाजताच पोहोचा. म्हणजे जी काही त्यांनी वेळ दिलेली असेल त्या वेळेच्या अर्धा तास आधी तुम्ही त्या ठिकाणी न्यायालयाच्या परिसरामध्ये पोहोचा. मग आता तिथे घेतल्यानंतर त्यांची लाईन केली. त्यानंतर त्यांना सगळ्यांच्या त्या सह्या घेतल्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून, आणि त्या सह्या घेतल्यानंतर मग त्यांना बिल्ले दिले आणि ते बिल्ले मग त्यांना ते छातीवर लावायचे असतात. आता अजून एक लक्षात ठेवा, ते बिल्ले त्या विद्यार्थ्यांनी लावले. आता पुढे काय झालं तर 27चे ग्रुप केले होते त्यांनी, म्हणजे 27 विद्यार्थ्याचे ग्रुप केले सुरुवातीला आणि नंतर न्यायालय म्हणजे बाहेर असताना 27 विद्यार्थ्यांचे ग्रुप केले आणि जेव्हा न्यायालयामध्ये घेऊन गेले तेव्हा त्यांचे मग काही विद्यार्थ्यांचे 3-3चे ग्रुप केले, काही विद्यार्थ्यांचे 5-5चे ग्रुप केले. म्हणजे ग्रुप कसे केले हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितलं की काही विद्यार्थी जीन्स घालून आले होते, काही विद्यार्थी टी-शर्ट घालून आले होते, काही विद्यार्थी नाईट पॅन्ट घालून आले होते. तर असे कपडे घालून जायचं नाही. जे विद्यार्थी असे कपडे घालून गेले होते ना ते तिथंच बाद झाले. त्यांनी स्वच्छता व चापल्यता चाचणी देऊनसुद्धा फायदा नाही. फॉर्मल आणि साधे कपडे घालून जायचे असतात. ड्रेस कोड मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. तर व्हाईट पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि चप्पल किंवा सँडल किंवा शूज, पण चप्पल म्हणजे स्लीपर नाही किंवा मग ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, किंवा हे कपडे नसतील तर कुठल्याही फेंट कलरचे कपडे घालून गेला तरी चालेल, पण फॉर्मल कपडे घालून जायचे आहेत. अजून त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की एक विद्यार्थिनी तर पार म्हणजे शालू वगैरे नेसून आले होती, चष्मा वगैरे लावून. तर असं शायनिंग मारणारे कपडे अजिबात घालायचे नाही. या विद्यार्थ्यांनी त्यांनाच मॅडम समजलं आणि त्यांनाच मॅडम म्हणले काही विद्यार्थी. पण नंतर कळलं की त्या विद्यार्थिनीसुद्धा यांच्यासारख्याच स्वच्छता चाचणीसाठी आलेल्या होत्या. तर असं शालू वगैरे घालून कोणी जाऊ नका. नॉर्मल साडी किंवा नॉर्मल पंजाबी ड्रेस घालून जा. मी ड्रेस कोडच्या संदर्भात ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर नॉर्मल कपडे घालायचेत आणि फॉर्मल कपडे घालायचे, शायनिंग मारणारे कपडे घालायचे नाही, हे लक्षात ठेवा. आता ग्रुप केल्यानंतर पुढे काय केलं त्यांनी तर कामं करायला लावले, जसं की काचा पुसणे, जाळ्या काढणे, त्यानंतर झाडून काढणे, त्यानंतर पोछा मारणे, बाथरूम साफ करणे, परिसरातील कचरा गोळा करून टाकणे, गवत काढणे, अशी कामं वेगवेगळी कामं वेगवेगळ्या मुलांना दिली. आता या ठिकाणी बाथरूम साफ करायला लावलं. हे नवीन काम आपल्याला कळलेलं आहे. याच्या आधी हे काम आपल्याला कळलं नव्हतं. तर कामं परत एकदा सांगतो काय काय करायला लावली. काचा पुसायला लावल्या, जाळ्या काढायला लावल्या, झाडून काढायला लावलं, पोछा मारणे, बाथरूम साफ करणे, परिसरातील कचरा गोळा करून टाकणे, गवत काढणे, अशी कामं करायला लावली. आणि ही सगळी कामं झाल्यानंतर त्यांना बसून ठेवलं आणि नंतर चापल्यता चाचणी घेतली. म्हणजे ही सुरुवातीला स्वच्छता चाचणी झाली आणि स्वच्छता चाचणी झाल्यानंतर मग त्यांची चापल्यता चाचणी घेतली. आता ती चापल्यता चाचणीमध्ये काय केलं त्यांना तर त्या विद्यार्थ्याचंच सांगतो ज्यांनी मला फोन करून सांगितलं की न्यायाधीशांनी आतमध्ये बोलावल्यानंतर त्यांना 108 म्हणजे एक फाईल आणायला लावली. आता त्या फाईलचा नंबर वगैरे मी सांगत नाही, पण फाईलचा एक नंबर सांगितलं. समजा एक 205/2024ची फाईल आणा असं त्याला सांगितलं एका मॅडमकडून. मग ते जे हळू बोलत होते, मग जे काही बोलत आहेत ते जर आपल्याला ऐकायला नाही आलं तर परत विचारायचं, सॉरी सर मला नीट ऐकायला नाही आलं, प्लीज परत सांगा ना फाईल नंबर. असं, कारण चुकीचा फाईल नंबर ऐकला आणि जर तुम्ही चुकीची फाईल नेली तर तुमचे मार्क्स कमी होतील. काही विद्यार्थ्यांनी नीट ऐकायला आलं नाही म्हणून चुकीच्या नंबरची फाईल नेली तर त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होणार तिथं. त्यामुळं तुम्हाला नीट ऐकायला नाही आलं तर जजला
विचारा की सर मला नीट ऐकायला आलं नाही, प्लीज परत सांगा, असं नम्रपणे. सुरुवातीला सॉरी सर मला नीट ऐकायला आलं नाही, प्लीज परत सांगा. पण नीट ऐकायला आलं असेल तर परत विचारू नका, ऐकायला आलं नसेल तर विचारा. मग ती फाईल त्यांनी आणून दिली. त्याच्यानंतर वकिलाला आवाज द्यायला सांगितला. आता वकिलाला आवाज देताना हाजीर हो म्हणायचं नाही. मला वाटतं म्हणजे आता समजा एक वकील आहे, समजा XYZ. आता समजा आपण अंदाजे एखाद्याचं नाव घेऊ. समजा राहुल गायकवाड नावाचे वकील आहेत. तर त्यांना पुकारा देताना दरवाज्यात जायचं आणि पूर्ण नाव घ्यायचं, ॲडव्होकेट राहुल गायकवाड साहेब, एवढंच म्हणायचं. त्याच्यापुढे हाजीर हो म्हणायचं नाही. जे आरोपी असतात, आरोपीला आवाज द्यायला सांगितलं तर मात्र हाजीर हो म्हणायचं. वकिलाला आवाज द्यायला सांगितलं तर हाजीर हो म्हणायचं नाही. म्हणजे ॲडव्होकेटला आवाज द्यायला सांगितलं, मग ॲडव्होकेटचा पुकारा कसा करायचा, समजा ॲडव्होकेट राहुल गायकवाड साहेब, असं स्पष्ट उच्चार पाहिजे बरं का. स्लो आणि स्पष्ट उच्चार पाहिजे. काही विद्यार्थ्यांचं पुकारा देण्यामध्ये म्हणजे उच्चार स्पष्ट नव्हते असं तो विद्यार्थी सांगत होता. तर मी परत एकदा सांगतो, वकिलासाठी पुकारा द्यायचा असेल तर हाजीर हो म्हणायचं नाही, फक्त साहेब म्हणायचं. म्हणजे परत एकदा सांगतो, ॲडव्होकेट राहुल गायकवाड साहेब, एवढंच फक्त, पुढे काही म्हणायचं नाही. आणि जर तुम्हाला एखाद्या आरोपीला पुकारा द्यायला सांगितला, समजा आरोपी असं सांगितलं, अजय जाधव या आरोपीला पुकारा द्या म्हणले. समजा अजय जाधव, समजा आता XYZ कोणते नाव, एवढं कोणाचं नाव असेल तर माफ करा. त्या आरोपीला जर पुकारा द्यायला सांगितलं तर असं काय म्हणायचं, मग अजय जाधव हाजीर हो. म्हणजे आरोपी असेल तर हाजीर हो, वकील असेल तर हाजीर हो म्हणायचं नाही. आणि आरोपीच्या नावाच्या आधी श्री वगैरे काही लावायचं नाही. पण वकिलाच्या नावाच्या अगोदर मात्र ॲडव्होकेट, त्या वकिलाचं नाव आणि पुढे साहेब, एवढंच म्हणायचं. आणि आरोपी असेल तर हाजीर हो म्हणायचं. त्याच्यानंतर पाणी प्यायला द्यायला सांगितलं. आता एक लक्षात ठेवा, पाणी प्यायला जर तुम्हाला आणायला सांगितलं तर ग्लास भरून आणताना पूर्ण ग्लास भरायचा नाही, थोडासा रिकामा ठेवायचा. आणि जज साहेबांच्या समोरून द्यायचं नाही. समोरून दिलं की तुम्हाला मार्क्स भेटणार नाहीत, तर बाजूनी द्यायचं. त्यांच्या बाजूनी दिला की मग तुम्हाला मार्क्स व्यवस्थित भेटतील. आणि हातामध्ये द्यायचं नाही, तर टेबलवर ठेवायचं. आणि टेबलवर तिथे हे ठेवलेलं असतं, गोल आकाराच्या चट्ट्या असतात. एक चट्टी खाली ठेवायची, त्याच्यावर ग्लास ठेवायचा आणि त्या ग्लासवर चट्टी परत झाकून ठेवायची. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते पाणी द्यायचं आणि बाजूनी, समोरून द्यायचं नाही. तर अशी त्या विद्यार्थ्याची चाचणी झाली. तुमची सुद्धा स्वच्छता आणि चापडलेता चाचणी झाल्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला त्याची माहिती द्या की नेमकी तुमची चाचणी कशी झाली ते. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.